नमस्कार. कोकणातलं चिपळूण नावाचं एक तालुक्याचं ठिकाण, त्या चिपळुणात राहणारे यशवंत दिनकर करमरकर नावाचे ग्रहस्थ, त्यांच्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा होणारा रमेश तेली नावाचा एक मुलगा, मुंबईतलं जांभोरी मैदान, त्या जांभोरी मैदानावर जमिनीवर लाकडी फळ्यांनी उभारलेली 35-40 फूट उंचीची आणि 100 फूट व्यासाची लाकडी विहीर, या सगळ्यांनी आजची ही कथा आकाराला आलेली आहे. नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर. आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. काही दिवसापूर्वी या चॅनलवरून संवाद साधताना मी आपल्या समोर एक कथा सादर केली होती, कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं. आणि या कथेवर ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या प्रतिक्रियांपैकी काही वेचक आणि वेधक अशा प्रतिक्रियांचा थोडासा उहापोह करावा असं मला वाटतं. या प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत त्या आहेत प्रिया गोखले, राहुल भिसे आणि वर्षा सोहनी यांच्याकडून. प्रिया गोखलेनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे की मुलांनी आपल्या बापाचं कर्ज फेडलं असं त्यांना वाटतं, पण माझ्या दृष्टीने जे कर्ज कोणालाही माहीत नव्हतं, केवळ आपल्या बापानी दिलेला शब्द आज आपण पुरा करू शकतो आणि तो पुरा करणं हे आपलं कर्तव्य ठरतं असं मानून डॉक्टर असणाऱ्या मुलांनी ते कर्ज न बोलता गाजाबाजा न करता फेडलं, हा या कथेचा खरा गाभा आहे. आपण जी प्रतिक्रिया पाठवली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तसंच राहुल भिसे आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणतात की या कथेमध्ये आणि इतरही अनेक कथांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट असतो. आता मला असं वाटतं की एखादी गोष्ट जेव्हा कल्पनातीत अकल्पनीय असते तेव्हा ती सांगण्यासारखी किंवा ऐकण्यासारखी असते आणि तो धागा मनाशी धरून तशाच कथा या चॅनलवरून आपल्यापर्यंत पोहोचाव्यात असा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. राहुल भिसे यांचे मी आभार मानतो आणि वर्षा सोनी यांनी जी विस्तृत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे ती खरं तर आपण सर्वांनी त्या कथेखाली जाऊन वाचावी असंच मला वाटतं, कारण या कथेमध्ये असलेले अनेकानेक पैलू आणि माझी कथन करण्याची शैली याच्याबद्दल त्यांनी आपलं स्वच्छ आणि प्रामाणिक मत आपल्या प्रतिक्रियेमध्ये व्यक्त केलेलं आहे. तसंच काही दिवसांपूर्वी मंगळसूत्र नावाची एक कथा मी आपल्या समोर सादर केली होती आणि त्या कथेवर तृप्ती झोरे नावाच्या एका दर्शकांची प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यांनी सांगितलेले आहे की त्यांना त्यातल्या काही विशिष्ट घटनांमुळे ही मंगळसूत्र नावाची कथा खूप आवडली. या प्रतिक्रियेबद्दलही मी आभारी आहे. तसंच आपल्या मनामध्ये कदाचित कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं आणि मंगळसूत्र ही कथा ऐकण्याची उत्कंठा किंवा जिज्ञासा निर्माण झाली असेल तर या चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे. आपण सर्वांनी ती कथा जरूर ऐका अशी विनंती करून आजच्या आपल्या कथेकडे आता वळूया. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चिपळुणामध्ये यशवंत दिनकर करमरकर नावाचे ग्रहस्थ राहत होते. 5.5 फुटाची उंची, स्वच्छ गोरा वर्ण, विरळ होत चाललेले डोक्यावरचे केस आणि घारे डोळे. या घाऱ्या डोळ्यामधून त्यांच्या मनामध्ये चाललेल्या मिश्किलपणाचे सगळे भाव डोळ्यामधून समोरच्या माणसाला स्वच्छ कळत असत. प्रत्यक्ष फारसं काही न बोलता ऐन वेळी एक प्रश्न विचारून किंवा एक शब्द बोलून या समोरच्या माणसाला बोलती बंद करण्याची एक हातोटी या यशवंत दिनकर करमरकरांकडे होती. हे यशवंत दिनकर करमरकर PWD खात्यामध्ये चीफ सर्वेयर म्हणून काम करत होते आणि मुंबई गोवा महामार्गाचं
पहिली आखणी आणि पहिलं डांबरीकरण याच करमरकरांच्या देखरेखीखाली पूर्ण झालेलं आहे. ते चिपळुणामध्ये मोडकांच्या चाळीमध्ये आपलं बिऱ्हाड थाटून होते आणि त्यांच्या समोरच्या चाळीमध्ये रमेश तेली नावाचा एक मुलगा होता. आता दिसायला इतरांपेक्षा हा थोडा वेगळा होता. अंगाने चांगला भरलेला धष्टपुष्ट होता. उंची सुद्धा वयाच्या मानाने खूपच जास्त होती, पण अभ्यासामध्ये याचं तसं काही मन लागत नव्हतं किंवा डोकं चालत नव्हतं. आता 2-2 वर्ष, 1-1 वर्ष एका इयत्तेमध्ये काढून वयाचं 15-16 वर्ष येईपर्यंत हा रमेश 7वी पास झाला होता. आणि त्याच्यानंतर आता या रमेश बद्दल काहीतरी ठोस निर्णय घेऊन वेगळा विचार करून याच्या आयुष्याला योग्य ते वळण दिलं पाहिजे असं त्याच्या बापाला म्हणजे जन्या तेलीला वाटत होतं. या जन्या तेलीचं त्यावेळेला चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये स्टो आणि सायकल रिपेअर करायचं दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये आपला फावला वेळ घालवता घालवता नुसतं बघून बघून या रमेशने म्हणजे जन्या तेलीच्या मुलाने स्टो आणि सायकल रिपेअर करण्याचं जे कौशल्य होतं ते सहजपणे आत्मसात करत होतं. आणि त्याच्यानंतर चिपळुणामध्ये असणाऱ्या लोकांना एक खात्री पटली होती की जन्यापेक्षा रमेश जास्त चांगल्या प्रकारे स्टोची किंवा सायकलची दुरुस्ती करू शकतो. त्यावेळेपर्यंत 61-62 साल उजाडलं होतं आणि चिपळुणामध्ये फटफट्या म्हणजे ज्याला आज आपण मोटरसायकली म्हणतो त्यांचा जमाना सुरू झालेला होता. चिपळुणामध्ये थोडेसे तालेवार किंवा हौशी लोक जे होते त्यांनी या चिपळुणामध्ये फटफट्यांचं युग सुरू केलं होतं. मग या फटफटी धारकांकडे या रमेशने कधी मिनतवारी करून कधी दोस्ती दाखवून हळूहळू ते फटफट्या चालवण्याचं जे कसब होतं ते आपल्या अंगी 1-2 महिन्यामध्ये बाणवून टाकलं. चिपळुणाच्या छोटेखानी रस्त्यावरून वाऱ्याच्या वेगाने मोटरसायकल पळवणारा हा रमेश चिपळुणातल्या इतर लोकांच्या मात्र चांगला ओळखीचा झालेला होता. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे फायनल म्हणजे त्यावेळची 7वी पास झालेल्या या रमेश बद्दल काय करायचं असं जेव्हा या जन्यांनी विचार केला आणि रमेशला त्याबद्दल विचारलं तेव्हा रमेशने जन्याच्या म्हणजे आपल्या बापाच्या तोंडावर सांगून टाकलं की बाबा मी मुंबईला जातोय. आता मुंबईला जाऊन हे पोरग काय करणार असे भाव जन्याच्या म्हणजे रमेशच्या बापाच्या चेहऱ्यावर उमटले. त्यावेळेला सर्वसाधारणपणे चिपळुणामध्ये मॅट्रिकची परीक्षा पास झालेली मुलं आपलं पुढचं शिक्षण घेण्यासाठी एक पुणे किंवा दुसरं मुंबई या ठिकाणी जात असत. तिथे असलेल्या नातेवाईकांकडे डेरा टाकून आपलं शिक्षण पूर्ण करत असत आणि मग त्या शहरामध्ये कायमसाठी स्थिरावत असत, ज्यांना मग चाकरमानी असं म्हटलं जाईल. 7वी पास झालेल्या रमेशला मात्र मुंबईमध्ये कुठे थारा मिळणार नाही असं जन्याला पक्क माहीत होतं. पण रमेशने इतका हेका धरला, इतकं त्याला पिडलं की शेवटी हा आणि याचं नशीब असा विचार करून या जन्या तेलीने या रमेशला 2-4 चांगल्या कपड्याच्या जोड्या, 2-4 फराळाचे डबे आणि थोडेसे प्रवासापुरते पैसे देऊन चिपळुणातून याची रवानगी केली. आता रमेश चिपळुणातून निघून गेल्यानंतर चिपळुणातल्या फटफट्यांचा जो आवाज होता तो 50% कमी आला. काही वर्ष उलटून गेले आणि हळूहळू रमेश तेली नावाचा फटफटीवरनं फिरणारा एक मुलगा या चिपळुणामध्ये होता हे लोक विसरायला लागले. त्याच वेळेला हे यशवंत दिनकर करमरकर जे होते PWD मध्ये चीफ सर्वेयरचं काम पाहणारे, त्यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसच्या कामानिमित्त दौरे काढून तिथे भेटी द्याव्या लागत असत.
ते कधी रत्नागिरी, कधी मुंबई, कधी सातारा आणि अगदी नागपूरपर्यंत सुद्धा ऑफिसच्या कामासाठी जाऊन आलेले होते. सर्वसाधारणपणे दुसऱ्या शहरामध्ये जाऊन तिथे थोडे दिवस थांबून काम करून येणं हे बऱ्याचशा सरकारी नोकरांना आवडत नाही, त्यांच्या जीवावर येतं. पण यशवंत दिनकर करमरकरांना मात्र हा वेळोवेळी करावा लागणारा प्रवास फारच आवडत असे. त्या गावामध्ये गेल्यानंतर वेळात वेळ काढून त्या गावातल्या लोकांच्या सगळ्या खबरा, त्यांचं राहणीमान, त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी हे जमा करून आणत असत आणि मग त्याची ती पोतळी चिपळुणामध्ये परत आल्यानंतर आपल्या सवंगड्यांसमोर उघडून दाखवत असत. एकापेक्षा एक सुरत वेगवेगळ्या प्रदेशातल्या गोष्टी सगळ्यांना समोर बसवून सांगत असत. त्यावेळेला 2-3 कुलकर्णी, 2-3 देशपांडे, 4-5 जोशी, एक ठोसर, तायशेटे, रेडीज अशी सगळी मंडळी या यशवंत दिनकर करमरकरांच्या मित्रमंडळी या व्याख्येमध्ये मोडणारी होती. एकदा कामानिमित्त या करमरकरांना मुंबईला जावं लागलं आणि त्याच वेळेला मुंबईच्या जांभोरी मैदानावर एक जत्रा सुरू होती. आता जत्रा तशी भैरीच्या म्हणजे चिपळुणातल्या भैरीच्या देवीच्या देवळाच्या प्रांगणात सुद्धा भरत असे आणि तशीच एक जत्रा असेल असं समजून हे यशवंत दिनकर करमरकर मुंबईमध्ये आपल्या मुक्कामामध्ये असताना जांभोरी मैदानावर भरलेल्या जत्रेला गेले आणि तिथे त्यांचे डोळे बिस्फारले. मुंबईची जत्रा आपल्या गावामध्ये भरणाऱ्या जत्रेपेक्षा काहीतरी अफाट आहे असं पहिल्या फटक्याला या करमरकरांना जाणवलं. आमच्या चिपळूणच्या जत्रेमध्ये म्हणजे छोटी छोटी पालं, छोटी छोटी दुकानं, 100, 200, 500 लोकांचा एकंदर जमाव आणि 2 दिवसाची किंवा 3 दिवसाची ही जत्रा केवळ जत्रेला जाऊन आलो या समाधानामध्ये सुरू होत असे आणि तशीच संपत असे. पण जांभोरी मैदानामध्ये भरलेली मुंबईची जत्रा मात्र काहीतरी अफाटच होती. तिथे अगदी आकाशाशी स्पर्धा करतील असे मोठे मोठे पाळणे होते. वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करून दाखवणारे लोक होते आणि या जत्रेमध्ये इथे तिथे फिरत असताना ते सगळं जत्रेचं वैभव आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेत असताना करमरकरांची नजर एका विशिष्ट किंवा विचित्र गोष्टीकडे गेली. त्याने लांबून पाहिलं तर जमिनीवरती लाकडी फळ्यांनी बांधलेली एक विहीर त्यांना दिसली आणि हा काय प्रकार आहे असं मनात विचार करून करमरकर त्या दिशेने चालायला लागले. त्या विहिरीच्या जवळ गेले तर त्यांना त्यावर लिहिलेली मोठी पाटी वाचायला मिळाली, मौत का कुआ. मौत का कुआ म्हणजे नक्की काय आहे हे आपण आता जाणून घेतलंच पाहिजे असा निश्चय किंवा उत्कंठा या करमरकरांना लागले आणि ते जवळ गेले. तिथे एक टपरी होती आणि टपरीमध्ये त्या मौत का कुआमध्ये जायचं एक तिकीट काढावं लागत होतं. करमरकरांनी ते 2-3 आण्याचं जे काही तिकीट असेल त्यावेळेला ते काढलं आणि त्या विहिरीला जो जिना होता बाहेरच्या बाजूनी लाकडी पायऱ्यांचा तो जिना चढून ते वर गेले. तिथे वर बाहेरच्या बाजूला 5-7 फुटाची लाकडी बाल्कनी बांधलेली होती. करमरकरांच्या आधी 5-50 माणसं तिथे जमा झालेली होती आणि ती सगळी जण त्या विहिरीच्या आतमध्ये डोकावून बघत होती. आता करमरकरांनी आतमध्ये डोकावून पाहायला सुरुवात केली तेव्हा खाली एक फटफटीवाला वाकड्या तिकड्या अशा फेऱ्या त्या जमिनीवर विहिरीच्या तळाला मारतोय असं दिसलं. थोडा वेळा गेला. गर्दी पुरेशी झाल्यावर मग खालच्या माणसाने जी तिकीट विक्री बंद केली आणि मग तोच माणूस त्या विहिरीच्या तळाला असलेल्या एका दरवाजातून आत आला. त्या फटफटीवाल्याशी काहीतरी बोलला आणि परत ते दार बंद करून बाहेर निघून गेलं. मग खाली आतापर्यंत विहिरीच्या तळाशी फटफटीचे प्रकार किंवा फेऱ्या मारणारा त्या फटफटीवाल्याला एकदम चेव आला आणि त्याने रर करत बघता बघता कधी आपली मोटरसायकल म्हणजे फटफटी त्या विहिरीच्या भिंतीवर चढवले हे
बघणाऱ्या लोकांना कळलं सुद्धा नाही. आता मग वर खाली आडव्या तिडव्या अशा 5-50 फेऱ्या या मोटरसायकलवाल्याने त्या विहिरीच्या भिंतीवर मारल्या, तेव्हा सगळ्यांचे डोळे आज काहीतरी विस्मयचकित करणारं पाहिलं असे झाले. आणि त्याच्यामध्ये आमच्या करमरकरांचे डोळे किंवा भावही तसेच होते. हा काहीतरी अजब प्रकार आहे. विहिरीच्या भिंतीवर कोणी मोटरसायकल चालवतो हे कल्पनेतही कधी न येऊ शकणाऱ्या करमरकरांनी आता 10 मिनिटापूर्वी ते प्रत्यक्ष पाहिलं होतं. आणि मग करमरकरांच्या नेहमीच्या वकुबाप्रमाणे स्वभावाप्रमाणे बाकीची लोक तिथून उतरून आपापल्या घरी गेली. पण हे करमरकर खाली उतरून त्या विहिरीच्या आजूबाजूला फेऱ्या मारायला लागले. त्यांना तेवढ्यामध्ये एक गोष्ट दिसली की मगाचा हे सगळं कसरत करणारा तो वीर जो होता तो एका बाजूला जाऊन आपल्या तोंडावर पाणी मारून हातापायावर पाणी मारून स्वच्छ करत होता. आणि त्याचा जो मदतनीस होता तो त्याला लोटे भरभरून पाणी देत होता. आता या गड्याला गाठलं तर हे सगळं काय कसब आहे हे आपल्याला कळेल असा विचार करमरकरांनी केला. आणि ते तिथेच शांतपणे पुढची 5-10 मिनिटं उभे राहिले. 5-10 मिनिटांनी त्या जो मोटरसायकल स्वार होता त्याने सगळं आपलं अंग धुवून काढल्यावर आपल्या अंगावरचे कपडे काढले आणि टॉवेलाने तोंड पुसून तो करमरकरांच्या जवळ आला. आणि त्याचा चेहरा बघून पटकन करमरकर चमकले. आणि करमरकर चमकले त्याच्यापेक्षा जास्त चमकला तो मोटरसायकल स्वार. तो काही वर्षापूर्वी चिपळूण सोडून मुंबईला जातो म्हणून निघालेला रमेश तेली होता. दोघांची एकमेकांना ओळख पटली. दोघांना कुठेतरी खुशी झाली. आणि पटकन रमेश तेलीने पुढे होऊन या करमरकरांचे पाय धरले. मग त्या रमेशला उठवत करमरकरांनी विचारपूस केली. मुंबईत कसं चाललंय याची सगळी खबरबात घेतली. आणि मग हे तू कधी शिकलास, कसं चालतं, याचं कारण काय, हे सगळं जेव्हा करमरकरांनी उत्सुकतेने विचारायला सुरुवात केलं तेव्हा तो रमेश म्हणाला की थांबा, आमच्या या सगळ्या जत्रेचा जो मालक आणि मॅनेजर आहे त्याची मी तुम्हाला गाठ घालून देतो. या सगळ्या गोष्टींची माहिती माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने तो मॅनेजर तुम्हाला सांगेल. असं म्हणून मग अगदी हाताला धरून या करमरकरांना त्या रमेशने थोडंसं चालत आणलं. तिथे एक तंबू टाकलेला होता. तंबूमध्ये 5-10 खुर्च्या होत्या. आणि त्या 5-10 खुर्च्यामध्ये गुलाबी शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातलेला एक माणूस स्वस्थ चित्ताने बसलेला होता. त्याची ओळख करून देत या रमेशने सांगितलं की हे आमचे म्हणजे या सर्कशीचे सगळ्या जत्रेचे मालक आणि मॅनेजर आहेत आणि त्यांचं नाव आहे शिवकुमार. मग या शिवकुमारनी उठून करमरकरांची ओळख करून घेतली. मग आता कोणीतरी हा साहेब आहे हे शिवकुमारने ताडलं. त्यांना चहा प्यायची विनंती केली. नवे शेजारच्या खुर्चीवर बसवून जबरदस्तीने चहा पाजला. करमरकरांनी एक एक प्रश्न विचारून आपली उत्सुकता शमवून घ्यायला सुरुवात केली होती. आणि मग शेवटी जाता जाता करमरकरांनी सांगितलं की एकदा आमच्या चिपळुणामध्ये या. आता एकदा आमच्या चिपळुणामध्ये या असं करमरकरांनी सांगितल्यावर त्या शिवकुमारचे डोळे चमकले. त्याने लगेच आपल्या खिशातून पॅड आणि पेन काढला आणि भैरीच्या देवळाच्या समोर होणाऱ्या जत्रेचा सगळा पत्ता आणि चिपळूणला यायचं कसं हे सगळं करमरकरांकडून अगदी सखोलपणे जाणून घेतलं. आणि एक ना एक दिवस तुमच्या भैरीच्या उत्सवामध्ये मी नक्की येतो असं भलं मोठं आश्वासन देऊन मग हा शिवकुमारनी परत एकदा गळाभेट या करमरकरांची घेतली. आणि मग करमरकरांनी त्याचा निरोप घेतला.
मुंबईहून चिपळूणला परत आल्यानंतर आपल्या त्याच सगळ्या मित्रमंडळींना या मौत का कुवाचं वर्णन करून या करमरकरांनी सांगितलं. एकदा नाही, 10दा नाही, जवळजवळ 100-200 वेळा सांगितलं. आणि प्रत्येक वेळेला या सगळ्या मित्रमंडळींची उत्सुकता कमालीची ताणली गेली. त्याच्यानंतर एप्रिल महिना उजाडला आणि एक दिवस हा शिवकुमार चिपळूणमध्ये दाखल झाला. आपला सगळा जामानिमा 10-15 ट्रकमध्ये भरून शोधत शोधत हा भैरीच्या देवळासमोर आला. तिथलं विस्तीर्ण पटांगण बघून तो खुश झाला आणि लगेच त्याने तिथे आपल्या जत्रेची उभारणी करायला सुरुवात केली. ते काम जरा मार्गी लावून मग करमरकरांना शोधत हा करमरकरांच्या घरी गेला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. दोघांनी एकमेकांची ख्याली खुशाली विचारली आणि मग आपल्या गावामध्ये मुंबईची जत्रा आली हे कळल्यावर करमरकरांना कधी एकदा ही जत्रा सुरू होते आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींना नव्हे तर अख्ख्या चिपळूण आणि पंचक्रोशीतल्या लोकांना हे मौत का कुवा नावाचं सगळं प्रकरण दाखवतो असं झालं. 2-3 दिवसामध्ये जत्रेची सगळी उभारणी झाली. भैरीच्या उत्सवाचा दिवसही निकट आला होता. भैरीच्या उत्सवाची सगळी तयारी पूर्ण झाली. ठरल्या दिवशी ठरल्या वेळी महापूजा होऊन भैरीच्या उत्सवाची आणि समोरच्या जत्रेची सुरुवात झाली. आणि अगदी पहिल्याच दिवशी करमरकर एकटे जाऊन त्या शिवकुमारला भेटले. त्याने सगळ्यात पहिल्यांदा खात्री करून घेतली की ती लाकडी विहीर उभारली गेली आहे की नाही. ती उभारलेली बघून करमरकर मनामध्ये खुश झाले. आता येणाऱ्या सुट्टीच्या दिवशी मी माझ्या सगळ्या मित्रमंडळींना घेऊन येतो असं करमरकरांनी या शिवकुमारला सांगितलं आणि ते परत आले. त्याच्यानंतर रविवार म्हणजे सार्वजनिक सुट्टीचा जो दिवस होता त्या दिवशी सकाळपासून करमरकरांनी एकच काम आरंभलेलं होतं. सगळे कुलकर्णी, सगळे जोशी, सगळे देशपांडे, तायशेटे, रेडी, चितळे हे सगळे त्यांचे जे मित्र होते त्यांची संख्या 40च्या थोडी वरच होती. त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आज संध्याकाळी आपण जत्रेला जायचंय, तुम्ही सगळ्यांनी यायचंय असं ठासून त्यांना सांगून आम्ही जत्रेला नक्की येतो असं वचन घेऊनच हे करमरकर त्या मित्राच्या घरातून बाहेर पडले. संध्याकाळ झाली. मित्र तयार झाले. करमरकरांच्या घरी सगळे जमले आणि मग हा सगळा जथा त्या भैरीच्या जत्रेमध्ये दाखल झाला. शिवकुमारनी हा सगळा जथा आणि त्यांचं पुढारी पण करणाऱ्या करमरकरांना बघितल्यावर धावत जाऊन त्यांना नमस्कार केला आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आता या जिन्यानी वर जा. करमरकरांनी तिथे त्याला रोखलं आणि सांगितलं, हे बघ बाबा, हा तुझ्या पोटा पाण्याचा धंदा आहे, त्यामुळे माझ्या मित्रमंडळींना तू फक्त खुश कर. तिकिटाचे पैसे मात्र सगळ्यांचे मी देणारच आहे. करमरकरांनी सांगितलेलं हे शिवकुमारला काही फारसं टाळता येईना. त्यामुळे बळेच का होईना करमरकरांनी दिलेले पैसे या शिवकुमारने आपल्या खिशामध्ये घातले आणि मग या 40-42 जणांना घेऊन करमरकर वरच्या त्या बांधलेल्या बाल्कनीमध्ये गेले. थोड्या वेळाने हा खेळ सुरू झाला आणि जसे करमरकर जांभोरीच्या मैदानावर पहिल्यांदा तो मौत का कुवा बघून विस्मयचकित झाले होते, तसेच त्यांची सगळी आज बोलावून आणलेली मित्रमंडळी विस्मयचकित झाली होती. त्यांना हा थरार अतिशय नाविन्यपूर्ण आणि एकदम वेगळ्याच प्रकारचा निश्चितपणे वाटत होता. तसंच चिपळूणाच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतून येणाऱ्या अनेकांनी या शिवकुमारच्या मौत का कुवाला भेट दिली होती. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळणार हे निश्चित आणि नक्की झाल्यावर शिवकुमारही चिपळूणला येऊन आपण फार मोठं काहीतरी साध्य केलं आहे असं मनोमन मानून चाललेला होता. आता पहिल्या वेळचा तो खेळ संपल्यानंतर मग हे सगळेजण खाली उतरले.
या करमरकरांची शिवकुमार त्या पायरीच्या टोकाशी वाटच बघत होता. वाट बघितल्यानंतर करमरकरांना परत एकदा घेऊन शेजारी उभारलेल्या तात्पुरत्या तंबूमध्ये हा शिवकुमार घेऊन गेला आणि तिथे त्यांना सांगितलं की तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना चहा पाणी मी करणार आहे. आता त्याच्या आग्रहाला नकार काही या करमरकरांना देता आला नाही आणि म्हणून मागे जाऊन त्यांनी आपल्या सगळ्या मित्रमंडळींना त्या तंबूमध्ये हाताला धरून धरून आणलं आणि मग तिथे बसल्यानंतर या शिवकुमारची या सगळ्यांची ओळख करून दिली. सगळ्यांनी त्या कौतुक करायला सुरुवात केलं आणि त्या कौतुकाचा वारू जरा वर गेल्यानंतर करमरकरांनी या शिवकुमारला थांबवून थोडंसं आपल्या मित्रमंडळींबरोबर संवाद सुरू केला आणि त्यांना सांगितलं की थांबा, मी तुम्हाला याच्यापेक्षा अद्भुत असं काहीतरी आता दाखवतो. करमरकरांनी मागे इशारा करून तिथे जो फटफटीवाला उभा होता त्याला बोलवून घेतलं. करमरकरांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीने अतिशय नम्रपणे हात खाली जोडून हा फटफटीवाला समोर आला आणि करमरकरांच्या सगळ्या मित्रमंडळींच्या समोर उभं राहून त्याने आपलं शिरस्त्राण म्हणजे ज्याला आपण हेल्मेट म्हणतो ते काढलं. सुरक्षेसाठी जे नाका तोंडावर कपड्याचं पलिते बांधलेले होते ते दूर केले आणि मग त्या रमेशला बघून सगळ्या चिपळूणकरांना अतिशय मोठं आश्चर्य वाटलं. काही वर्षापूर्वी आठवडीमध्ये असलेला आणि चिपळूणच्या रस्त्यावरून फटफट्या उडवणारा हा रमेश आज आपलं कौशल्य मौजच्या कुवामध्ये दाखवतो आहे. ही गोष्ट चिपळूणकरांना थोडीशी सुखावणारी आणि तितकीच आश्चर्यचकित करणारी होती. आता या सगळ्याचा जो पहिला गहिवर होता, बसलेला धक्का होता, तो थोडासा उतरल्यानंतर मग शिवकुमारनी आतमध्ये इशारा करून चहाचे पेले आणून प्रत्येकाच्या हातामध्ये द्यायला सुरुवात केली आणि मग शिवकुमार आणि रमेशचं किती कौतुक करू आणि किती नको असं या सगळ्या मित्रमंडळींना झालेलं होतं. ते थोडे स्थिरस्थावर झाल्यानंतर शिवकुमारनी मग या समोरच्या लोकांना सांगितलं की आज आपण सगळे आलात त्याचा मला आनंद आहे, पण मी अशी विनंती करतो की 2-4 दिवसांनी तुम्ही परत एकदा इथे या. आता परतचं अवतान हे कशासाठी असा प्रश्न समोरच्या मित्रमंडळींना पडला. त्यावर खुलासा करत हा शिवकुमार म्हणाला की पुढच्या वेळेला याच्यापेक्षा अद्भुत आणि थरारक असा प्रयोग आम्ही करणार आहोत. आज आपण बघितलं की आमचा हा स्वार मोटरसायकल घेऊन भिंतीवर फेऱ्या मारत होता, आज तो एकटा होता. पुढच्या वेळेला आपण याल तेव्हा याच्या मागे मी डबल सीट बसणार आहे आणि मला पाठुंगळीला घेऊन हा रमेश मौजच्या कुव्यामध्ये आज जे त्यांनी केलं ते सगळं करून दाखवणार आहे. आता आज बघितलेला प्रकार इतका विस्मयकारक होता आणि याच्या पुढचं जे अवतान किंवा आमंत्रण आहे ते डबल सीट म्हणजे शिवकुमार मागे बसलेला असताना रमेश हा सगळा थरार करून दाखवणार होता. हे शिवकुमारनी सांगितल्यावर समोरच्या लोकांचा आ वासून राहिला. आता काय नक्की बोलावं हे थोडा वेळ समोरच्या मित्रमंडळींना कळेना. मग शेजारी बसलेल्या करमरकरांचा मिस्किलपणा जाग्या झाला आणि त्याने मग शिवकुमारला विचारलं की शिवकुमार, मला तुम्ही सांगा की हे धाडस तुम्ही जीवावर उदार होऊन कशासाठी करताय? अहो, आम्हाला तो एकटा असताना इतकी भीती वाटत होती, पण तुम्ही आपला सुखाचा जीव त्याच्या मागे बसून या मौजच्या कुवामध्ये फेऱ्या मारून का दुःखात टाकताय?
आता करमरकरांनी हे वेगळं गणित किंवा गाणं सुरू केल्यावर मग समोर बसलेले त्यांचे सगळे मित्र अक्षरशः खवळून उठले आणि मग शिवकुमारची बाजू घेऊन या करमरकरांच्या वर वाकताडण करायला लागले की करमरकर, तुम्ही मुंबईतही बघितलात, इथेही बघितलात, तरी तुम्हाला रमेशच्या कौशल्याबद्दल अजून शंका येते का? अहो, हा रमेश जो आहे तो इतका वाकबगार आहे की या मागे बसणाऱ्या शिवकुमारला तो सुरक्षितपणे घेऊन जाईल, फेऱ्या मारील आणि अगदी अलगदपणे खाली उतरवेल, ही आम्हाला खात्री आहे. करमरकर मिस्किल भाव चेहऱ्यावर ठेवून शांतपणे हे सगळं ऐकून घेत होते आणि मग त्यांची जेव्हा पक्की खात्री झाली की या 40-42 लोकांना रमेशच्यावर पक्का भरोसा आहे, निदान असं ते आत्ता दाखवतायत आणि माझ्यावर म्हणजे करमरकरांच्यावर वाकताडण करतायत, त्यांचा पहिला जोर किंवा आवेग थोडासा कमी झाल्यावर करमरकर आपल्या खुर्चीमधून उठले आणि तिथे उभ्या असलेल्या शिवकुमार जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात टाकून आपल्या समोर बसलेल्या मित्रमंडळींकडे बघून त्यांनी बोलायला सुरुवात केली की शिवकुमार बाबा, मी थोडासा चुकत होतो. मला तू इथे याच्या पाठीमागे बसणार म्हटल्यावर थोडीशी भीती वाटली होती आणि हे मी स्पष्टपणे कबूल करतो, पण रमेशच्या बद्दल या समोरच्या लोकांना किती खात्री आहे ते बघ. आता आपण रमेशवर दाखवलेला विश्वास, त्याच्याबद्दल करमरकरांना असलेली शंका आत्ता दूर झाली. आपला एका परीने विजय झाला. आपण करमरकरांना कुठेतरी दुरुस्त केलं. अशा सगळ्या भावनांचा कल्लोळ त्या समोर बसलेल्या 40-42 करमरकरांच्या मित्रांच्या मनामध्ये व्हायला लागला. करमरकरांनी पुढे बोलायला सुरुवात केली की शिवकुमार, या लोकांना अरे खूपच खात्री आहे, त्यामुळे आता तू जेव्हा हा खेळ सुरू करशील तेव्हा तुला रमेशच्या पाठीमागे बसायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. हे माझे जे मित्र आहेत त्यांच्यापैकी एक एक जण येऊन एकेका दिवशी या रमेशच्या मागे बसेल. करमरकरांनी हे सगळं सांगितल्यावर मगाशी तावातावानी बोलणारे, करमरकरांना पाठीमागे 2 पावलं घ्यायला लावल्यामुळे खुशीत असणारे सगळे मित्रमंडळ स्मशान शांतता म्हणावी अशी शांतता धारण करते झाले. आता चिपळुणातले यशवंत दिनकर करमरकर हे म्हणजे माझे आजोबा, माझ्या आईचे वडील.